नमस्कार, द न्यूज सुरतच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मी लतिका वनबिंगे. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडीवर. राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सरकारच्या अनेक योजना जाहीर. भटक्या विमुक्त समाज बांधवांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले धन्यवाद. पंढरीच्या विठुरायाचे आता होणार 24 तास मुखदर्शन. 22 तास 10 मिनिटांसाठी पदस्पर्श दर्शन ही सुरू. धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत निश्चित बैठक घडवू. वारी वेळी धनगर समाज बांधवांनी आंदोलन मागे घेण्याची चंद्रकांत पाटील यांनी केली विनंती. आणि आगामी विधानसभेला मोहोळसाठी यशवंत मानेच उमेदवार राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी आमदार राजन पाटील यांची स्पष्टोक्ती. भटक्या विमुक्त समाज बांधवांनी धन्यवाद देत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडीतून मिरवणूक काढली. भटक्या विमुक्त समाजासाठीच्या सेटलमेंट परिसरातील घरकुल प्रकल्पाचं भूमिपूजन 31 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल आणि विद्यार्थिनींना मोफत शिक्षण जाहीर केल्याबद्दल आई प्रतिष्ठान आणि माणुसकी प्रतिष्ठान यांच्यामार्फत सेटलमेंट येथे कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी व्यासपीठावर माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख, आई प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष मोहन डांगरे, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापकाध्यक्ष भारत जाधव, आई प्रतिष्ठानचे संचालक वसंत जाधव, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, डॉक्टर अश्विन वळसंकर, डॉक्टर सोनाली वळसंकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की भटक्या विमुक्त समाजाला त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या घरकुल प्रकल्पाच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. सेटलमेंट आणि परिसरातील भटक्या विमुक्त समाजाच्या नागरिकांचे उतारे मिळणं, त्यांना त्यांच्या हक्काची घरकुलं मिळणं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही ते म्हणाले. महाराष्ट्र सरकार महिलांच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 1,500 रुपये, मुलींचं मोफत उच्च शिक्षण, महिलांना वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर, पिंक रिक्षा अशा अनेक योजना सरकार राबवत आहे. तसंच आगामी काळात ही योजना राबवण्यात येणार आहे असंही ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या वेळी भटक्या विमुक्त समाज बांधवांमार्फत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना धन्यवाद देत त्यांची गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी केलं, तर ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन केलं. माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत जाधव यांनी सर्वांचे आभार मानले. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या 24 तास मुखदर्शन आणि 22 तास 10 मिनिटे पददर्शन सुरू करण्यात आलं आहे. पंढरपूरच्या श्री विठुराया आणि रुक्मिणी मातेचं आता 24 तास मुखदर्शन तर 22 तास 10 मिनिटं पदस्पर्श दर्शन सुरू राहणार आहे. 26 जुलै अर्थातच प्रक्षाळ पूजेपर्यंत 24 तास दर्शन उपलब्ध असणार आहे. यामुळं आता दर्शन रांगेमध्ये तासनतास थांबलेल्या भाविकांना 4 तास अगोदरच दर्शन करता येणार आहे. श्री विठ्ठलाच्या अनेक पूजा होतात. यामध्ये त्या कालावधीमध्ये देवाचं दर्शन बंद राहतं. परिणामी तासनतास भाविकांना दर्शन रांगेमध्ये उभं राहावं लागतं. सध्या पंढरपुरामध्ये देवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक आले आहेत. यामुळं दर्शनासाठी 16 ते 19 तास दर्शन रांगेमध्ये थांबावं लागतं. परंतु 24 तास दर्शन सोडण्यात आल्यामुळं भाविकांचं आता जलद दर्शन होईल. रविवारी विठ्ठलाचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकिळ, अतुल बक्षी, बलभीम पावले आणि पौरोहित्य करणारे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या दर्शन रांगेत बॅरिगेटिंग करून त्यावर ताडपत्री शेड, जादा पत्रा शेडची निर्मिती, आपत्कालीन गेट, विश्रांती कक्ष, फॅब्रिकेटेड शौचालय बसवण्याची सुविधा, लाईव्ह दर्शन, कूलर, फॅन, मिनरल वॉटर वाटप करण्यात येणार आहे. धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसह बैठक निश्चित करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी धनगर समाजाच्या प्रश्नांबाबत लवकरच समाजाच्या शिष्टमंडळाची भेट घालून देईन. परंतु आषाढी एकादशी दिवशी धनगर समाज बांधवांनी आपलं आंदोलन टाळावं अशी विनंती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसंच प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी धनगर समाजाच्या नेत्यांना केली आहे. धनगर समाजाच्या वतीनं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आलं.
याप्रसंगी भाजपा तुमच्यासोबत आहे, तुमच्या मागण्या मान्य होतील अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरला आल्यानंतर तुमची त्यांच्याशी एक बैठक करून देतो असं प्राध्यापक सावंत यांनी धनगर समाजाच्या नेत्यांना सांगितलं. यावेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, सुभाष मस्के, पंकज देवकते, विश्रांती भुसनर आदींची उपस्थिती होती. येणाऱ्या विधानसभेला यशवंत मानेच मोहोळचे उमेदवार राहतील अशी स्पष्टोक्ती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. विरोधकांनी सातत्यानं आम्हाला बदनाम करण्याचाच प्रयत्न केलाय, मात्र लोकांनी आम्हाला आमच्या गुणदोषासह स्वीकारलंय. आजपर्यंत जसजशा निवडणुका जवळ येतात तसतसं आम्हाला बदनाम करण्याचं काम हे विरोधक करत असल्याचा आरोप माजी आमदार राजन पाटील यांनी केलाय. मोहोळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याच्या सुरुवातीला विधान परिषदेच्या आमदारकीसाठी बाळराजे पाटील यांच्या नावाची शिफारस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदार यशवंत माने यांनी करावी असा सूर उपस्थित कार्यकर्त्यांनी धरला. यावेळी राजन पाटील म्हणाले की नुकतीच पार पडलेली लोकसभेची निवडणूक वेगळ्या वळणावर होती. या निवडणुकीत राज्यात जातीच्या नावावर ही निवडणूक झाली. आता येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी उमेदवार म्हणून पुन्हा आमदार यशवंत माने हेच असतील अशी स्पष्टोक्ती माजी आमदार राजन पाटील यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर आमदार यशवंत माने, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अजिंक्य राणा पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, रामदास चौरे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष हेमंत गरड, नानासाहेब डोंगरे, शहराध्यक्ष कुंदन धोत्रे, सज्जन पाटील, अनिल कादे, महेश पवार, हिंदकेसरी समाधान पाटील, उद्योजक रामभाऊ कदम आदींची उपस्थिती होती. अनेक बाबीसाठी जागतिक स्तरावर आकर्षण असलेले बर्लिन शहराची सफर करूया. द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चोंडे यांच्यासोबत पाहूया विदेशवारी सोलापुरीचा हा वृत्तांत. दर्शक हो, आजवरच्या जागतिक घडामोडींमध्ये जर्मनीला अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि या सर्व घडामोडींचा साक्षीदार म्हणून महत्वाचं ठरतं ते बर्लिन हे शहर. या बर्लिन शहरामध्ये अनेक ठिकाणं, अनेक वास्तू, विविध ऐतिहासिक घडामोडींची आजही साक्ष देत आहेत. तेव्हा जगप्रसिद्ध बर्लिन थेट अनुभवूया द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासोबत. अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा हा खास वृत्तांत. मित्रांनो, युरोपियन देशात अजूनही सायकल चालवली जाते बरं का. आणि त्यासाठी खास सायकलीचे मार्ग देखील आहेत. नमस्कार मित्रांनो, ही आहे बर्लिन मधील वेस्ट साइड वॉल. बर्लिन म्हटलं की बर्लिनची भिंत आपल्याला आठवते, किंवा बर्लिन म्हटलं की बर्लिनची वॉल ही जगप्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा दुसरं महायुद्ध 1939 ते 45 दरम्यान झालं आणि ते संपलं, यामध्ये ॲडॉल्फ हिटलर याला लक्षात आलं की आता आपण याच्यामध्ये आपला पाडाव होणार आहे, आणि मग त्यांनी गोळ्या घालून स्वतःची आत्महत्या केली. त्यानंतर या जर्मनीचे दोन तुकडे झाले, एक वेस्ट जर्मनी, एक ईस्ट जर्मनी, म्हणजे एक पूर्व जर्मनी आणि एक पश्चिम जर्मनी. अर्थात तसंच झालं की राजधानी असल्यामुळं बर्लिनचे दोन तुकडे झाले, म्हणजेच वेस्ट बर्लिन आणि ईस्ट बर्लिन. 1989ला शीतयुद्ध संपलं आणि पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी एकत्र झाले आणि बर्लिनची ही भिंत पाडली गेली. परंतु काही प्रमाणात हे अजून देखील आहे. याच्यावर 21 देशातल्या 126 कलावंतांनी आपली कला साकार केलेली आपल्याला दिसते. हे आहे बर्लिन मधील ब्रँडेनबर्ग गेट, जे आयकॉनिक असं समजलं जातं ते हे गेट आहे. आणि या गेट संदर्भात मी अधिक माहिती तुम्हाला देणार आहे. परंतु आज हे गेट ज्या कारणासाठी बंद आहे, बंद म्हणजे आपण माझ्या पाठीमागं पाहतोय की युरो 2024 हे फुटबॉलसाठी या ठिकाणी प्रमोशन करण्यासाठी हे गेट बंद करण्यात आलेलं आहे. असो, आता इथेच थांबूया. परत भेटू पुढच्या भागात नव्या देशासह नव्या राजधानीत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत राहा द न्यूज प्लस, बातमी प्लस बरंच काही. ममता रेडियो में दे रहे हैं कुछ अनोखे वैरायटी जो हमने हमारे शहर में देखे ही नहीं थे. ट्रेंडी फैशनेबल शूज,
टी शर्ट, जीन्स, कॉटन पैंट, जैकेट, ट्रैक पैंट, इतनी सारी वैरायटीज कि अपनी पसंद का प्रोडक्ट तो खरीदना ही पड़ेगा। एथनिक में सूट, शेरवानी, फैंसी, ब्लेजर, कुर्ता पैजामा की तो भरपूर वैरायटी मिलेगी। रीजनेबल रेट में बढ़िया वैरायटी कहीं मिलती हो तो वो है सिर्फ और सिर्फ ममता रेडीमेड। प्राइस डिसेंसी और रीजनेबल रेट्स भी हमारी पहचान। ममता रेडीमेड, अपनी पसंद चुनिए और अपनी स्टाइल और लुक्स को बेहतर बनाइए। लुक, फैशन और स्टाइल का दूसरा नाम ममता रेडीमेड। हमारा पता ममता रेडीमेड, लष्कर, शोलापुर। साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी खंडू बनसोडे यांची निवड करण्यात आली। सोलापुरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी निवड आणि जयंती कार्यक्रम नियोजन या संदर्भामध्ये वार्षिक बैठक घेण्यात आली। या बैठकीच्या प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, मातंग समाजाचे अध्यक्ष सुहास शिंदे, विद्याधर पोटफोडे, सुरेश पाटोळे, समाधान आवळे, मुकुंद शिंदे, श्रीकांत देडे, राजू क्षीरसागर, आबा लोंढे, श्रीकांत बोराडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ युवक उपस्थित होते। यावेळी सर्वानुमते खंडू बनसोडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली। या प्रसंगी समाजातील ज्येष्ठ युवक यांनी समाजातील प्रश्न, मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीनं वर्षभर राबवण्यात येणारे कार्यक्रम, युवकांचे प्रश्न, मिरवणूक मार्गातील अडथळे यासह विविध विषयांवर चर्चा केली आहे। या प्रसंगी विनोद लोंढे, मल्लिकार्जुन कांबळे, विवेक डोलारे, साक्षांत लोखंडे, बंडू गवळी, सोहन लोंढे, गुड्डू शिंदे, रोहित खिलारे, रवी ढोबळे, तुषार खंदारे, सुधाकर पाटोळे, महेश लोंढे, शैलेश पोटफोडे यांच्यासह समाजातील ज्येष्ठ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यंदाच्या वर्षी होणारी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात, आनंदात तसंच शांततेत पार पाडण्याचा एकमतानं ठराव या बैठकीत करण्यात आला। अज्ञात कारणावरून 30 वर्षीय बांधकाम मजुरानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। अज्ञात कारणावरून एका 30 वर्षीय बांधकाम मजुरानं घरातील छताच्या फॅनला साडीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही घटना सोलापुरातील स्वागतनगर परिसरामध्ये रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास घडली। नागेश तुळशीदास अलकुंटे, वय 30, राहणार सिद्धेश्वर नगर, भाग 2, स्वागतनगर, सोलापूर असं गळफास घेतलेल्या मजुराचं नाव आहे। हा तरुण बांधकाम मजूर म्हणून काम करत होता। त्याची आई वडील पुण्यात तर पत्नी तिच्या माहेरी मुलांना घेऊन गेली होती। तो घरात एकटाच असताना त्यानं अज्ञात कारणावरून घरातील छताच्या पंख्याला स्वतःला गळफास लावून घेतला आहे। हा प्रकार शेजाऱ्यांना रविवारी सकाळी 9:30च्या सुमारास निदर्शनास आला। त्यांनी MIDC पोलिसांना खबर दिली। घटनास्थळी हवालदार SK चव्हाण यांनी पोहोचून स्थानिक नागरिकांच्या मदतीनं नागेश अलकुंटे याचा मृतदेह उतरवून घेतला। त्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये त्याला दाखल केलं। डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलंय। मयत मजुराच्या पश्चात आई, वडील, 2 मुले, पत्नी असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। सोलापूर बार्शी रोडवरील भोगाव येथील बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली। सोलापुरात भोगाव रोडवर महापालिकेचा बायोमेडिकल वेस्ट प्रकल्प आहे। या प्रकल्पामध्ये कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली जात नसल्यानं परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टचा मक्ता SS कंपनीला दिला आहे। त्यांना प्रदूषण मंडळाची परवानगी नाही। महापालिकेला कोणताही अधिकार नसताना बायोमेडिकल वेस्ट कोल्हापूरला नेण्यात आलं। या प्रकल्पाच्या ठिकाणी 50 ते 60 टन कचरा आहे। यामुळं परिसर प्रदूषित झाला आहे। जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊनही पाठपुरावा केला तरीही कारवाई झाली नाही। तसंच या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी। संबंधित मक्तेदार, महापालिका उपायुक्त, तात्कालीन आरोग्य अधिकारी यांच्यासह संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी अजित कुलकर्णी, डॉक्टर संदीप आडके यांनी केली आहे। या पत्रकार परिषदेस डॉक्टर संदीप आडके, मुदस्सर हुंडेकरी, खालिद मणियार, आसिफ मसूद आदी उपस्थित होते। त्यांनी तिथं जाऊन भेट दिली असता त्यांच्या निदर्शनास तो कचरा आला।
तिथं जर 50 ते 60 टन कचरा हा जो बायोमेडिकल वेस्टेज पुरून ठेवलेला आहे त्याच्यासाठी मी आंदोलन केलं होतं. संबंधित आडके साहेबांनी सुद्धा त्या बाबतीत फार मोठा विषय उचललेला होता. असं असताना जवळजवळ आजूबाजूचा जवळजवळ एक 10 किलोमीटरचा परिसर सगळा दूषित झालेला आहे. तिथं काही गुरं आजूबाजूच्या शेतकऱ्यांची दगावले आहेत. ती काजळी जी आहे ती काजळी उडते आजूबाजूच्या शेतकऱ्यांना, आजूबाजूचे तिथं जे लोक राहत आहेत त्यांच्या जीवाशी खेळण्याचा कार्यक्रम हा महानगरपालिकेच्या वतीने होत आहे. मध्ये तिथं मोठी फार आग लागली आणि त्याचे सुद्धा व्हिडिओ माझ्याकडे आहेत. तुम्हाला वाटलं तर मी पाठवतो व्हिडिओ. तिथून जो त्या ह्याच्यातून जी आग लागली त्या बायोकेन कंपनीची, ती आग बाजूच्या ह्याच्यामध्ये पडून आजूबाजूचे जे पाईप जे आहेत ह्याचे स्मार्ट सिटीचे ते जळून कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं. त्याची अजून कुठल्याही पद्धतीची FIR झालेली नाही. असं सगळं असताना सुद्धा जेणेकरून वेळोवेळी आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. आर्थिक तडजोड्याकडे वेळोवेळी कलेक्टर साहेबांना सुद्धा मी जाऊन भेटलेला आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी सरकारच्या अनेक योजना जाहीर. भटक्या विमुक्त समाज बांधवांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले धन्यवाद. पंढरीच्या विठुरायाचे आता होणार 24 तास मुखदर्शन. 22 तास 10 मिनिटांसाठी पदस्पर्श दर्शन ही सुरू. धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत निश्चित बैठक घडवू. वारी वेळी धनगर समाज बांधवांनी आंदोलन मागे घेण्याची चंद्रकांत पाटील यांनी केली विनंती. आणि आगामी विधानसभेला मोहोळसाठी यशवंत मानेच उमेदवार राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी आमदार राजन पाटील यांची स्पष्टोक्ती. या भागाचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.